आणि आता बातमी आहे राज्याच्या राजकारणातली, कारण वरळीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा खरं तर तो बालेकिल्ला, मात्र या बालेकिल्ल्याला काही दिवसांपासून खिंडार पडत चाललेला आहे आणि त्यातच गेल्या 2 दिवसांपासून आमदार आदित्य ठाकरेंनी सातत्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचलंय आणि त्यामुळे चिडलेल्या शिंदेंच्या पक्षाकडून एकनाथ शिंदेंच्या भव्य नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सत्कार सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून वरळी स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावरती हा सत्कार सोहळा पार पडणार आहे। तर गेल्या कित्येक दिवसांपासून आदित्य ठाकरे हे गद्दार असं म्हणत शिंदे गटावरती टीका करतायत आणि या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। ठाकरेंच्या वरळीमध्ये शिंदेंचा सत्कार पार पडताना दिसेल आणि त्याची संपूर्ण तयारी आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। मात्र वरळीमध्ये मुख्यमंत्री आज नेमकं काय बोलतात, कारण शिंदेंच्या पक्षाकडून त्या ठिकाणी आज शक्ती प्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे। जर आपण संपूर्ण तयारीची ही दृश्य पाहिली तर विविध ठिकाणी वरळीमध्ये अशा प्रकारे पोस्टर्स लागलेले पाहायला मिळतात, तर दुसरीकडे या सत्कार सोहळ्यासाठीची जय्यत तयारी देखील पूर्ण करण्यात आलेली आहे आणि सत्कार सोहळा जो आयोजित करण्यात आलेला आहे आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघामध्ये, त्या ठिकाणी हा सत्कार सोहळा थेटपणे पार पडताना दिसेल। सत्काराला भाजपचे नेतेही उपस्थित राहणार असल्यामुळे या सोहळ्याकडे निश्चितच सगळ्यांचं लक्ष लागून आहे आणि ठाकरेंच्या वरळीमध्ये शिंदेंचा सत्कार पार पडणार आहे आणि त्यासाठीच जो मंच तयार करण्यात आलेला आहे तो आपण पाहतोय। आसन व्यवस्था जी नागरिकांकडून त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे ती देखील आपण पाहतोय। तर थेटपणे सत्कार सोहळ्याला कशा प्रकारे मोठाले कटआउट्स लावण्यात आलेले ते आपण पाहिले। यामध्ये मुख्यमंत्र्यांचा कटआउट देखील आहे, तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं देखील कटआउट त्या ठिकाणी लावण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे राजकीय दृष्ट्या आज होणारा हा सत्कार सोहळा राज्यातील राजकारणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा पार पडताना दिसतोय। सुशोभीकरणाचं त्या ठिकाणी काम सुरू करण्यात आलेलं आहे, मंच सजवण्यासाठीची तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये मात्र या भव्य सत्कार सोहळ्यामध्ये काय होतं याचं देखील सगळ्यांना कुतूहल आहे। तर निश्चितच शिंदेंच्या पक्षाकडून त्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन पार पडेल। सत्काराला भाजप नेत्यांची असलेली उपस्थिती देखील लक्षवेधी ठरणार आहे। तर ठाकरेंच्या वरळीमध्ये होणारा शिंदेंचा सत्कार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे, कारण राजकीय दृष्ट्या ही अतिशय महत्त्वाची बाब आहे। यापूर्वीच मात्र अनेक वेळा आदित्य ठाकरे यांनी दिलेला आव्हान प्रति आव्हान याचा सिलसिला हा अजूनही सुरूच आहे। मग वरळीत लढणार की ठाण्यातून लढणार हे येणारा काळच ठरवेल। मात्र एकमेकांना देत असलेल्या आव्हान प्रति आव्हानांच्या निमित्तानं आजचा हा सत्कार सोहळा अतिशय महत्त्वाचा ठरताना दिसेल। शिंदेंच्या पक्षाकडून शक्ती प्रदर्शन त्या ठिकाणी होताना दिसेल। आनंद आहे मला, म्हणून तर मी सांगतोय आणि डिपॉझिट लवकर जप्त करा। पण महत्वाची गोष्ट ही आहे की ते सोडून सगळे बोलतात। मी काल पण सांगितलेलं आहे की सोपं आहे, त्यांनी फोन करून सांगावं की आदित्य मला तिथून लढायचं नाही, संपला विषय। एवढं सगळ्यांना बोलायला लावणं वगैरे ठीक आहे, चांगलं आहे ना। तयारी सुरू असेल तर मला आनंद आहे। पहिलं चॅलेंज स्वीकारलं बघा, वेदांता फॉक्सकॉनचं चॅलेंज त्यांनी नाकारलं, ते माझ्याबरोबर चर्चा करू शकले नाहीत। डॅव्होस दौऱ्यावर चर्चा करू शकले नाहीत, मुंबईच्या रस्त्यांचा घोटाळा त्याच्यावर चर्चा करू शकले नाहीत, ह्याच्यावर देखील अजून काही बोललेले नाहीत। चॅलेंज स्वीकार असेल तर आनंद आहे। आदित्य ठाकरे असंही म्हणालेले आहेत की तुम्ही राजीनामा द्या। त्याने खरं म्हणजे राजीनामा देऊन वरळीत यायला हवं। मुख्यमंत्री म्हणून येऊन सगळा लवाजमा घेऊन वरळीत आपण येणार आहात, म्हणजे आपले 1000-1200 पोलीस त्या खुर्च्यांवर बसणार आणि आपले पोलीस आले की काय होतं आपल्याला माहिती आहे। 32 वर्षाच्या तरुणाला सरकार कसं घाबरतं हे आज वरळीमध्ये महाराष्ट्र पाहिजे। आव्हान तर माननीय आदित्यजी ठाकरे साहेबांना दिलेलं आहे। त्यांनी सांगितलेले आदित्यजी ठाकरे साहेबांनी की वरळीत तुम्ही या माझ्यासमोर लढा। ते आव्हान स्वीकारलं का तर नाही स्वीकारलं। काल आदित्यजी ठाकरे साहेबांनी हे सांगितलं की चला वरळीत तुम्ही येत नसाल तर मी ठाण्यात येतो, तुम्ही राजीनामा द्या, मी राजीनामा द्या, ठाण्याची निवडणूक लढवतो। हे दोन्हीही आव्हान स्वीकारले गेलेले नाही आणि म्हणून आदित्यजी ठाकरे साहेबांना वरळीत आव्हान देणं सोपं काम नाही।